हॅलो. हा, उदय बोलतोय. जय शिवराय. जय शिवराय. बोला साहेब. ते काय गडबड झाली त्या दाखल्यामध्ये? सगळे दाखले रद्द करायला सुरुवात केली आता तुमच्या मंत्री महोदयांनी, परत तुमच्या बावनकुळेंनी. हा हा. हे नसून काहीच हे नाहीये तुमच्या शिरसाट साहेबांनी. होय का? हो. नाही, मला आता पत्रकाराने विचारलं. का पण कमून वाटोळं करायला तू उगाच कशामुळं? नाही, मी आता बोलतो ना. मी आता कोल्हापूरमध्ये होतो. मी आता संध्याकाळी गेल्यानंतर मी आता शिंदे साहेब. अरे आम्ही शिंदे साहेबासाठी इतक्या खस्ता खातो आणि तुमच्या तिथं बैठका होत्या तुमच्या नेत्याच्या संभाजीनगरला माझ्या विरोधात आंदोलन करायसाठी, आहे का नाही? हे उपकारच वेळ. तुमचा नेता इथं एक संभाजीनगरला. कोण ते आता तुम्ही नाव शोधून घ्या तुमचं. मी कसं सांगू त्याचं नाव? ती एक नेता आहे, त्याचं कॉलेज आहे. त्या कॉलेजवर मराठ्यांच्या तुम्हाला मानणारे समन्वयक, अभ्यासक यांच्या माझ्या विरोधात बैठका, परत हे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी मराठ्यांना शिव्या देणारे, मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे ओबीसीचे नेते हे बाळासाहेब भाऊंला काय करतात तुमच्या प्रवक्त्या संघ? मला मी बघतो आधी. पहिला मला फक्त हे बघू दे की दाखले कसे काय रद्द होत आहेत ते. म्हणून मी स्टेटमेंट पण दिली की म्हटलं मनोज दादांशी मी बोलून घेतो, काय त्यांच्याशी चर्चा करतो आणि आता विखे पाटलांशी पण बोलतो. अहो आता अभिजित काय नाव त्याचं पोरं, ते अभिजित बोडके, त्याची व्हॅलिडिटी दिली. पृथ्वीराज बोडके व्हॅलिडिटी दिली. आणि ते जिल्हा परिषदला कोण निवडून आले म्हणून त्याची केली. यांची काढी लागू दे, जाऊ दे, आम्हाला देणे घेणं नाही. पण ती रद्द केल्यामुळे गैरसमज किती चालला राज्यात? दही अंड्याची व्हॅलिडिटी, ऐका ना, दही अंड्याची व्हॅलिडिटी द्या म्हणून अधिकाऱ्यांनी पत्र काढलंय तिघांनी पण. ते कोण वंशावळ समिती, काय जात पडताळणी समितीनं दुसऱ्या दिवशी कस काय म्हणतात रद्द? हे कुठच्या जिल्ह्यातलं झालंय? हे झालं संभाजीनगरचं. संभाजीनगर. बीडला आंबोरीची नोंद सापडली. बीडला आंबोरीची, बीडला बावनकुळ्या ही देतो लिहून, इन्व्हेस्टमेंट करून देतो, पत्रकार रद्द करा. केली रद्द. आणि राज्यात काय पसरणार? मराठ्यांच्या नोंदी बोगस आता रद्द व्हायला लागले. 50%चं वरचं 2% बोगस नाही का मग? बरोबर आहे. नाही, मी आता काय करतो, मी बावनकुळे साहेबांशी पण बोलतो. मी सीएम साहेबांशी. मला फडणवीस शिंदे साहेब कोण अपेक्षा नव्हती. मी सरळ तुमच्याकडे नाराजी द्यायला अजिबात नव्हती, कारण मी लय खस्ता खाल्लेला शिंदे साहेबासाठी, लय. पण शिंदे साहेबांनी काय केलं याच्यात? मराठ्यांचे विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते शिंदे साहेबाच्या प्रवक्त्या संघ बाळासाहेब भाऊंला काय करतात, जे शिंदे साहेबाला आहे ईर्ष्या देतात. नाही, ऐका ना, मला ते नाव तर कळू दे. मला काय तर मला हे माहिती नाही म्हणून सगळे व्हिडिओ व्हायरल आहेत ना, सगळ्या दुनियात व्हिडिओ व्हायरल. मी असल्याचं नाव नाही घेतो, मी असल्याचं नाव नाही घेत. परत मी शिंदे साहेब नाराज याच्यासाठी. परत याच्यासाठी नाराज आहे मी की तुमचं एक नेता आहे, आता प्रवेश केलेला आहे, त्याच्या कॉलेजवर माझ्या विरोधात कस काय अभ्यासकाच्या समन्वयकाच्या बैठक होत्या, शिंदे साहेबांनी सांगितल्याशिवाय होऊच शकत नाहीत. याच्यासाठी मी जीवाचं रान नाही केलेलं शिंदे साहेबासाठी. संभाजीनगरला मी जीवाचं रान कशासाठी करतोय? शिंदे साहेब मराठ्याचा आहे, तर हाताच्या फोडाप्रमाणे वागवतोय मी त्यांना. ऐका ना, मी अगदी आत्मविश्वासानं सांगतो, 100% शिंदे साहेब अशा मीटिंग घ्या म्हणून सांगूच शकत नाहीत. आणि मग हे कस काय घेतात मग तुमच्या तिथे कस काय? मी तेच सांगतो ना. नाही, मी सांगतो, मी आता माहिती तर घेतो. मला आता कळले ना, मी तुम्हाला दुपारपर्यंत माझी एकच विनंती आहे बघा, शंभूराजवर तुमच्यावर लय विश्वास ठेवतो मी. तुमच्या दोघांमुळे मी शिंदे साहेबांना सुद्धा लय विश्वास ठेवतोय. माझ्या पोरांचं प्रमाणपत्र रद्द करून वाटोळ करू नका. मला 4ही प्रमाणपत्र वैध ठरलेले पाहिजेत. मी तेच करतो. मला फक्त डिटेल पाठवायला सांगा माझ्या व्हॉट्सअपवर ताबडतोब आता. ठीक. मी शिंदे, आणि मी तुम्हाला हे पण सांगतो अगदी कॉन्फिडेंटली आणि आत्मविश्वासानं सांगतो, शिंदे साहेब असं करू शकत नाहीत. मग शिंदे साहेबाच्या ऑफिसवर हे लोक कस काय, आणि तुमचे प्रवक्ते नेतेच कस काय? म्हणजे तुमच्या प्रवक्त्याला मराठ्याकून बिरायचं. ऐका साहेब, ऐका, तुमच्या प्रवक्त्याला मराठ्यांकून पण राहायचंय आणि ओबीसी कोण पण राहायचंय, आणि शिंदे साहेबाला शे दिलेले मग जवळ ठेव करतो. याचा अर्थ शिंदे साहेबाचा तुमचा प्रवक्ता गेम करतोय का? मी बघतो. मला फक्त संध्याकाळपर्यंत वेळ द्या आणि हे 4 सर्टिफिकेट पण मला पाठवा. मी बावनकुळे साहेबांशी पण बोलतो आणि मी तुम्हाला मी स्वतः फोन करतो संध्याकाळपर्यंत. तुमचा प्रवक्ता शिंदे साहेबाचा मग गेम करतोय का बाळासाहेब भाऊंला नेऊन
शिंदे साहेबाची राज्यात इज्जत गेली पाहिजे, मराठ्यातून उठली पाहिजे, ही प्रयोग चालू आहे का? नाही ते तपासावंच लागेल ना आता. म्हणून मला ते काय करा, मला फक्त कोणाला तरी सांगून ते व्हिडिओ पण पाठवायला सांगा आणि सर्टिफिकेट पण पाठवायला सांगा. मी तुम्हाला स्वतःवर फोन करतो संध्याकाळपर्यंत. ह्या मोडी लिपीतल्या आणि फारशीतल्या नोंदी आहेत, ह्या कस काय रद्द होत्यात? हा. शिंदे साहेबांनी नियुक्त केलेली माननीय शिंदे साहेबाची समिती हिनी नोंदी ग्रामपंचायतला चिटकेल्यात, ग्रामपंचायतला. आणि मग यांना माहित झालं की आपली नोंद सापडली. कुणाला? हांडेला, यशवंत हांडेला माहित झाली, दहीहंडे बरोबर. यांना माहित झालं ग्रामपंचायतला भिंतीला काय चिटकेले, तर म्हणले शिंदे साहेबाच्या शिंदे समितीनं तुमची नोंद चिटकिली, त्याच्यातून नोंद निघाली. ती कसं काय रद्द झाली? तुम्ही शोधलेलं खोटं आहे का? बोगस? ती विखे बोगस म्हणतात नोंद. तुम्ही शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी बोगस आहेत का? नाही म्हणून मी काय म्हणतो, मला फक्त ते 4 नोंदी पाठवा. शिंदे साहेबांनी शोधलेल्या नोंदी बोगस आहेत का? शिंदे साहेबांनी म्हणतो मी. नाही, हो तेच सांगतो मनोज दादा, मी तुम्हाला तेच सांगतोय, ते होऊ शकणार नाही. मला तुम्ही पाठवा. हॅलो, पाठवून देतो. ते 4 नोंदी पाठवा. पाठव.